दिवसा केटरिंगचे काम, रात्री साखळी चोर. इंदिरानगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या. दिवसा केटरिंगचे काम करून रात्री रस्त्यांवरील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. सलमान छंगा खान वय 30 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 2चे मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांना त्यांच्या एका विश्वासू खबराकडून पक्की माहिती मिळाली की आर्यन केटरर्स येथे कामाला असलेला सलमान नावाचा तरुण चोरीची सोनसाखळी विकण्याच्या प्रयत्नात विजयनगर येथे थांबला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागण्याआधीच पथकाने अत्यंत शिताफीने सलमानला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सलमानला न्यायालयात हजर केले असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या 1 दिवसातच गुन्हेशोध पथकाने आपल्या बुद्धिकौशल्याचा आणि तपासाच्या अनोख्या शैलीचा वापर केला आणि या आरोपीला विश्वासात घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली असता त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आणखी 2 सोनसाखळी चोरींच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या अटकेमुळे तब्बल 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 3,13,950 रुपये किमतीचे सोने जप्त केले. ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे आणि त्यांच्या टीममधील अमजद पटेल, पवन परदेशी, सागर परदेशी, योगेश जाधव, दीपक शिंदे, सौरभ माळी, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड व प्रमोद कासुदे यांनी पार पाडली. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.